राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार। 17 नोव्हेंबर हा आपले देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आहे आणि 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती आहे। तर हा 15 दिवसाचा जो कालखंड आहे तो राज्यभर सेवा पंधरवडा म्हणून राबवण्याचा शासनानं एक शासन निर्णय काढलेला आहे आणि यात लोकोपयोगी लोकांच्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या या 15 दिवसाच्या कार्यक्रमात घेण्यात ठरल्या। ह्या पंधरवड्यात 3 प्रकारात विभागणी केलेलं आहे। पहिला हे रस्तेविषयक प्रश्न, दुसरं सर्वांसाठी घरे, ही योजना अंमलबजावणी करताना ज्या लोकांना जमीन नाही त्यांना जमीन उपलब्ध करून दे, आणि तिसरं स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिकारात काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले। पहिल्या टप्प्यात 17 नोव्हेंबरला काल आपण सगळ्या ग्रामपंचायत ग्रामसभा घेऊन शिवार फेरी पहिली केलेली आहे। त्यात नकाशावर रस्ते आणि नकाशावर नसणारे रस्ते यांची यादी करून ग्रामसभेत वाचलेली आहे। जे नकाशावर रस्ते आहेत त्यांना आता नंबरिंग करून, जसं राज्यमार्ग ग्रामीण मार्गांना नंबर असतात तसं त्यांना नंबरिंग करून नंबरच द्यायचं काम झालेलं आहे। दुसरं, रस्त्याच्या समस्या ह्या माझ्या आता नोकरीला अनुभव की रस्त्याचं नसून रस्त्या सोडून अन्य मार्गाने रस्ते अडवले जातात। त्यात काय सामोपचाराला मार्ग काढता येतं का, रस्ते खुला करता येतं का, हा या 15 दिवसाचा भाग आहे। आणि एकूण 8 रस्ते भूमी अभिलेखकडं जे नकाशावर नाहीत त्याचं सीमांकन करून 8 रस्ते खुले करून देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। त्यात भूमी अभिलेख यादी पाठवलेले, त्या सीमांकन करून 8 रस्ते होणार आहेत। दुसरा, सर्वांसाठी घरेमध्ये आपण कडलास, चिंचोली आणि लोटेवाडी इथं जे बेघर जे लाभार्थी आहेत घरकुलचे त्यांना जागा उपलब्ध करून दिलेली आहे। वाकिशवण्याचे प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे। आता ज्या लोकांना सरकारी जमीन उपलब्ध नाही त्यांना सरकारी जमीन विकत घेण्याची तरतूद आहे, परंतु घरकुलाचं एक क्लस्टर व्हावं, 40-50 घरकुल एकत्र व्हावं अशा दृष्टीने जमीन उपलब्ध करून देण्यासाठी दुसरा प्रयत्न। तिसरं, जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्यामध्ये फेरफारासाठी कुणी माणूस तहसील कार्यालयात तलाठी गेला नाही पाहिजे, 15 दिवसात फेरफार निर्गत झाले पाहिजे। त्या 2 प्रकारचे फेरफार असतात की विवादग्रस्त आणि अविवादग्रस्त। हे फक्त 0.5 कुठं माणूस नोटीस बजावून सापडत नाही किंवा अशा तांत्रिक कारणावरच राहायला पाहिजे, 0.5% राहिलं पाहिजे, आणि विवादग्रस्त 3 महिन्याच्या आत 10% फक्त शिल्लक राहिली पाहिजे असं आव्हान आहे। दुसरं, ज्या गावाला स्मशानभूमी नाही त्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून केली। तिसरा, दाखले देणे। तर दाखल्यामध्ये 3 प्रकारचे विषय महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे जे VGNT म्हणजे जे भटकी जमात आहे त्यांचे कागदपत्र उपलब्ध नाही, तर शासनाने अनेक निर्णय काढले, त्यांचं मूळ तपासा आणि गृह चौकशी करून पारधी आणि VGNT। तर हे आम्ही 24 तारखेला तालुक्यात 10 ठिकाणी शिबिर घेतलेलं आहे। आणि त्यातच जो समाजातला शोषित वर्ग आहे त्यामध्ये तृतीयपंथीय, एकल संवर्गीय राहणाऱ्या महिला, त्यात परित्यक्त असतील, विधवा असतील, जे एकटा महिला राहतात, अनाथ मुलं ज्यांचे आईवडील दोन्ही वारलेले आहेत, आणि चौथा मुद्दा की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब यांना आपण संजय गांधी लाभ मिळवून देण्यासाठी 24 तारीख शिबिर घेतलेलं आहे। दुसरं, इतके प्रकरणं कोर्टात केसेस असतात तर कधी सामोपचारानं प्रकरणं मिटतात, त्यामुळे आमच्या तालुक्यात माझ्याकडं, आमच्या नायब तहसीलदाराकडं, मंडळाधिकारी जेवढी प्रकरणं चालेल तेवढी सगळी प्रकरणं आम्ही 29 तारखेला लोक अदालतमध्ये ठेवणार आहे। त्यासाठी बार असोसिएशनचे वकील साहेबांचे आमचं बोलणं झालं, त्यांनी चर्चा केलेली आहे, आणि त्या दिवशी जेवढे सामोपचारानं प्रकरणं मिटतील त्या दिवशीच आदेश 29 तारखेला अशी लोक अदालत आम्ही ठेवलेले आहे। असे नाविन्यपूर्ण सेवा पंधरवडा उपक्रम केलेले आहेत। आपण नेहमीच प्रसिद्ध देतात, तर हा शासनाचा उपक्रम आणि तहसील म्हणून आम्ही त्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। काल ग्रामसभाही चांगल्या जोशा वातावरण झालेले आहेत, तर आपणही प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करतो। धन्यवाद।